काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिनाच्या निमित्तानं आज नागपूरमध्ये है तैयार हम महारॅली। काँग्रेस 2024च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। महारॅलीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी। गोंदियामधील कार्यकर्ते नागपूरमध्ये रवाना। दीक्षाभूमीवरून बाईक रॅली। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती। देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार। 45हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार। राम मंदिर बनलं याचा आनंद, मात्र भाजप मंदिरावरून राजकारण करते की व्यवसाय माहिती नाही। शरद पवार यांचा हल्लाबोल। आमंत्रण मिळालं नसल्याचीही माहिती। एमफिलचे प्रवेश तातडीनं थांबवण्याच्या यूजीसीच्या सूचना। 2022 नंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीला मान्यता नाही। परिपत्रकाद्वारे यूजीसीकडून स्पष्ट। शिवडी नावाशेवा प्रकल्पाचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता, तर पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न। पुण्यामध्ये पोलिसांच्या समोरच कोयता गँगचा उच्छाद। वडगाव शेरीमध्ये 2 गटातील वादामध्ये कोयत्यानं हल्ला। नागरिकांमध्ये दहशत। व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। मध्य प्रदेशच्या गुनामध्ये भीषण अपघात। बस आणि डंपरच्या धडकेमध्ये 12 जणांचा मृत्यू। अपघातानंतर बसला आग। कोरोनाच्या JN1 या व्हेरियंटनं चिंता वाढवली। देशामध्ये JN1चे 109 रुग्ण, तर 4093 कोरोनाबाधित। 24 तासात 3घांचा मृत्यू। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल। एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। चांद्रयान-3 आणि आदित्य L1च्या यशानंतर आता इस्रोचं मिशन ब्लॅक होल। ब्लॅक होलचं रहस्य उलगडण्यासाठी इस्रोची नवी मोहीम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।